थांबा मित्रांनो, ही रील तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी फार महत्त्वाची आहे. जर तुम्ही बापाच्या भूमिकेत असाल किंवा आईच्या भूमिकेत असाल तर ही रील तुम्ही तुमच्या मुलांना नक्की शेअर करा, कारण की ही रील तेवढीच गरजेची आहे. कारण की विषय आहे रस्त्यांचा. सध्या सुरू असलेल्या अपघातांचं प्रकरण आपण पाहत आहात. एक छोट्या छोट्या टिप्स आहेत, फक्त थोड्या लक्षात ठेवा सगळ्यांनी, की अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देऊ नका. त्यामुळे काय होतं तुम्हाला आता कळलंच असेल. अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देऊ नका. त्याचबरोबर पॉसिबल असल्यास जर 18 वर्षांचं म्हणजे ज्यांना लायसन्स मिळालेलं आहे त्यांच्यासोबत एक अनुभवी माणूस असणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्याला अनुभव येत नाही तोपर्यंत. तिसरी गोष्ट, ठराविक वयामध्ये वेगावरती नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे वेगावरती कंट्रोल असू द्या. चौथी गोष्ट आहे, मोठ्या गाड्या युटर्न मारताना त्यांच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये येऊ देऊ नका तुम्ही, कारण की तिथे जर प्रवेश केला तर तिथे कोणालाच माफी नाही आहे. कारण की त्या ड्रायव्हरला मोठ्या गाड्या असल्यामुळे हाईट जास्त असल्यामुळे ते खाली आजूबाजूने कोण जाते त्यांना पटकन कळत नाही आहे. त्यामुळे ब्लाइंड स्पॉटमध्ये येऊ नका. त्याचबरोबर आपल्या गाड्यांमागे लिहिलेलं असं 3 फुटाचं अंतर ठेवा. हे जास्त गरजेचं आहे, कारण की 3 फुटाचं अंतर ठेवलं तुम्ही तुमची गाडी कंट्रोल करू शकता. म्हणजे जर वेगामध्ये तुमची गाडी असेल, अचानक पुढची गाडी थांबली तर तुम्ही तुमची गाडी कंट्रोल करू शकता. नंतरची गोष्ट आहे की आरशांचा वापर हा फार गरजेचा आहे. कारण की हल्लीचे जे नवीन मुलं आहेत, म्हणजे ज्यांना नवीन लायसन मिळाले, नवीन परवानाधारक आहेत, ते आरशाचा वापर करताना दिसत नाहीत. आरशाचा वापर करणं फार गरजेचं आहे. मागून कुठली गाडी येते ते आपल्याला अजिबात कळत नाही. त्यामुळे राईट टर्न मारताना, लेफ्ट टर्न मारताना आरसा बघणे फार गरजेचं आहे. त्याचबरोबर शक्यतो असेल तर ओव्हरटेक टाळणं हे फार गरजेचं आहे. कारण की गरज असेल तर करा, पण शक्यतो टाळा. ओव्हरटेकमुळे फार अपघात होत असतात, आपण हायवेला बघत असतो. त्याचबरोबर सिग्नलचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर सिग्नल म्हणजे उजवीकडे वळायचं असेल तर उजवीकडचा सिग्नल तुम्हाला देणं गरजेचं आहे. कारण की त्यामुळे मागचा जो असतो तो सावध होतो की बाबा त्याला आता समोरच्याला, म्हणजे मला आता उजवीकडे वळायचं आहे, तर मागचा सावध होतो, तो आपसुकच तो लेफ्टला जातो, कारण की बाबा ह्याला आता राईटला जायचं आहे. त्यामुळे सिग्नल फार गरजेचं आहे. त्याचबरोबर गरजेला हॉर्न वाजवून समोरच्याला अलर्ट करा, सावध करा. उगाच पॅ करून फायदा नाहीये. गरजेला हॉर्न वाजवला पाहिजे. जिथे गरज आहे तिथे हॉर्न वाजवा, कारण त्याच्यामुळे समोरचा सावध होतो. आपण गाडी सुरक्षित चालू, नो डाऊट की नियतीपुढे काही कोणाचं चालत नाहीये, पण समोरचा येणारा तो आपल्याला कदाचित हिट करू शकतो. पण आपण देखील सुरक्षित असू तर आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स आहे की बाबा मी माझी गाडी सुरक्षित चालवतोय. त्यामुळे आई वडिलांचं ऐका. ते जर तुम्हाला म्हणत असेल की बाबा बेटा गाडी नको घेऊन जाऊ, तर गाडी नका घेऊन जाऊ. कारण की आपण बघतो की प्रायव्हेट आपल्याला आता इथे म्हणजे बसेस झाले, ST वगैरे, हे सगळे बरेच अवेलेबल आहे. सिटी बस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गरज असेल तरच गाडी घराच्या बाहेर काढा. आईवडिलांचं ऐका. तुम्ही मोठे आहात म्हणजे एवढं पण नाही की आईवडिलांपेक्षा मोठे झालेले आहात. त्यांना नाराज करून तुम्ही कुठलंही पाऊल उचलू नका. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद.